नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकरच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा येणाऱ्या 24 तारखेला 3 वाजता होणार आहे. हा लोकार्पण सोहळा आताच तुमचे संचालक म्हणाल्याप्रमाणे भव्य आणि दिव्य बाबा या हेतून मी आणि माझे सर्व सहकार्यांनी पाहिजे. मी सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र माझे आमदार ओमप्रकाश पोखरणा, आमचे संचालक श्री गोविंदरावजी पाटील नागेलीकर, आपल्या नगरीचे नगराध्यक्ष भगवानराव दानवे, आमचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब रावणगावकर, आपल्या मार्केट कमिटीचे सभापती श्रीमान जगदीश पाटील, उपसभापती दिलीपराव सोनवणे, आमचे ज्येष्ठ सहकारी नागनाथ गिसेवाड, मान्य सुभाष पाटील नाळकर, आमचे संचालक श्रीमान मुसळे, शिवाजी पाटील लग्नूरकर, जवादवार किशोरराव पाटील कोंडाळकर, उपस्थित नगरसेवक गणेश राठोड, माजी सभापती, आमच्या बँकेचे CEO श्रीमान अजय कदम, या ठिकाणचे शाखाधिकारी रमेश सोळंके, आनंदराव मोरे, या ठिकाणी उपस्थित असलेले भोकर शहरातील आणि भोकर सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित आता अतिशय विस्तारानं आमच्या बँकेच्या प्रगती संबंधी संचालक रावणगावकर आपल्याला ही गोष्ट खरी आहे. श्रीमान दुसरे म्हणाल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात भव्य आणि सुंदर अशी इमारत माझ्या मुलांसाठी तुम्हाला माहीत आहे. जेव्हा आमचं हेड ऑफिस एवढं चाललं हेड ऑफिसपेक्षा आपल्या आलेल्या निवडणुकीत आपलं हेड ऑफिस त्यांनी इमारत झाली पाहिजे. यावर्षी आपण मला एक मुद्दाम सांगितलं, मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख होते आणि आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पालकमंत्री होते. आणि या बँकेला जर वाचवायचं असेल तर 100 कोटी रुपये शासनाने दिले पाहिजे, तरच ती बँक वाचू शकते. अशा प्रकारचं RBIशी चर्चा झाली. मला आजही आठवतं, नागपूरमध्ये एक बैठक झाली रावणगावकर मंत्रिमंडळात. स्वाभाविक आहे, इतर सगळ्या लोकांनी विरोध केला की एका बँकेला तुम्हाला सगळीकडेच द्यावं. पण मुख्यमंत्री मराठवाड्याचे होते आणि अशोकराव तो विषय लावून धरला आणि त्यावेळी 100 कोटी रुपये बँकेला मिळाले म्हणून बँक त्यावेळेस वाचली. परत 2008 मध्ये अशोकराव मुख्यमंत्री झाले, तरी ते 100 कोटी 200 रूपांतर लागून झाले. म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये बँकेच्या या परिस्थितीमध्ये अशोकराव चव्हाणांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. जगदीश पाटील आणि तुमचे सर्व संचालक मार्केट कमिटीचे यांचे मनापासून आभार मानतो.
तुम्ही सांगितले की इतकी मागाची जागा तुम्ही आम्हाला दिली. हे काय आमच्या इमारतीमुळे तुमची शोभा वाढते. कारण इमारत झाली. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये म्हणालात की स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, पण त्या सगळ्यापेक्षा आपली इमारत सुंदर अशी इमारत मार्केट कमिटीचे आम्ही आभार मानतो. पण ही इमारत होण्यामागे एक मात्र नक्की आहे मित्र. त्यावेळी जरी आमचे स्वर्गीय वसंतराव चव्हाण बँकेचे अध्यक्ष, ही इमारत अशोकराव मुळेच झाली. वसंतराव झाले की आमचा MD झाला, पण कंजूस माणसात हो. चित्रेचे आभार मानायचे राहिलेच मित्रांनो. चित्रेचे मी अभिनंदन करतो. गेला का जोरदार टाळ्या वाजून चित्रेचा अजय त्यांचा आपण सत्कार करतो. त्याचं बिल अजून दिलं आमचा अजय कदम 2 दिवस अगोदर होईल तर किती व्याज आपलं वाचतंय बघत नसतं. खरंच अतिशय सुंदर काम झालं. आणि मला आठवतं त्यावेळेस थोडंसं उशीर झाला, काय झालं मला माहीत नाही. मी त्यावेळेस भाषणामध्ये म्हणालो होतो मला 1 वर्षाची मुदत होती. आणि अशोकराव पुढ्यामध्ये कबूल केलं होतं की 1 वर्षानंतरच आपण उद्घाटन. ठीक आहे, DRI दुरुस्त आहे, इमारत सुद्धा झाली. आणि त्यामध्ये आमच्या दोन्ही डायरेक्टरनी वाढीव केली, अमुक करा तमुक करा, बरोबर आहे ना. त्यामुळे थोडंसं आपल्याला फायदा झालेलं काम अतिशय सुंदर होतं. अशोकराव एक पाहिल्यानंतर त्यांना समाधान होईल. आता माझी आपल्याला विनंती आहे भोकरकरांना, इतर शहरामध्ये राहणारे जे कार्यकर्ते असतील किंवा ग्रामीणचे असतील, आपण आता मोठ्या प्रमाणात ठेवी आमच्याकडे ठेवल्या पाहिजे. नुसती इमारत सुंदर होऊन चालणार नाही. दुसऱ्या तुम्ही म्हणालात त्यावर सुविधा पण देऊ. ATM मशीन आपण आहे चालू झालेली आहे. डाटा सेंटर तर आहे चालू. म्हणजे इथं आपण सुविधामध्ये कमी करणार नाही. तुम्हाला जसं सुविधा पाहिजे, तुमचं अकाउंटही आमच्याकडे पाहिजे. सुविधा आमच्या अकाउंट नसेल असं डिपॉझिट डिपॉझिट ठेवायला तुम्ही आम्हाला डिपॉझिट ठेवायला मार्कला मार्केटचं डिपॉझिट आहे की नाही. आता नव्हतं आमचं. आता सांगा सभापतीला द्यायला. नगरपालिका आहे, त्यांच्याकडेही पैसे येतात. माझं म्हणणं एकच आहे, या सुंदर इमारतीमध्ये बँक म्हणून जे प्रगती झाली पाहिजे, जसं आपल्या आताच्या याच्यामध्ये आमचं रावणगावकर सांगितलं, एवढ्या मोठ्या तोट्यामध्ये असलेली बँक आता आपण नफ्यामध्ये आहे. 53 कोटी 75 लाख म्हणजे जवळपास 64 कोटीचा ढोबळ नफा यावर्षी झाला. त्या सामूहिक सगळ्याची हे आहे. मी म्हणल्यासारखं सहकार शासनाच्या पातळीवर अशोकजी चव्हाण असतील, दादा असतील, आमचे सहकार मंत्री असतील, या सर्वांचे सहकार, त्यातून आपल्याला प्रगती साध्य करता येईल. आणि दुसरं आपण काटकसरीने काम केलं आणि शेतकऱ्यांचा विश्वास रावणगावकर वाढला. डिपॉझिट वाढली आणि तफावत कमी झाली. मी तुम्हाला सांगतो, आता इथं तुम्हाला माहिती आहे, वर आपण चांगला हॉल केला आहे, मिटिंग हॉल आहे ना. रावणगावकर मी परवा म्हणालो आमच्या अजयला, बँक चांगली व्हायची असेल तर सोसायटी चांगली झाली पाहिजे. सोसायट्या खराब आणि बँक चांगली होत नाही. तर मी यांना असं म्हणालो की दर महिन्याला सर्व चेअरमन लोकांची एक मीटिंग ठेवा. त्या मीटिंगमध्ये आपण एखादा बँकिंगचा नॉलेज असणारा आला पाहिजे आणि सगळ्या चेअरमनला बॅलन्स शीट काय आहे हे समजावून सांगितलं पाहिजे. नाहीतर आज सगळं दप्तर सचिवाकडे आहे, मला माहिती आहे. सचिवच आहे सगळं, तुम्हाला माहिती आहे. आमच्या चेअरमनच्या हातामध्ये काहीच नाही नागरिक. आणि जोपर्यंत चेअरमनला हे सगळं समजणार नाही तोपर्यंत सोसायटी सुधारणार नाही. आणि सोसायटी जोपर्यंत सुधारणार नाही, बँकेची प्रगती होणार.
मिळाला मला की 1960ला या बँका निघाल्या आणि सगळ्या अडचणीत आहेत. मी जेव्हा खासदार होतो विषय त्या बँकिंग कमिटीचा मी एक सदस्य होतो. आणि आमच्या स्वर्गीय प्रभा त्या कमिटीचे चेअरमन होते. नाबार्ड, रिझर्व्ह बँक ही 3 टायर सिस्टम आहे. शासनाने एकदाच हे मान्य केलं पाहिजे की जिल्हा मध्यवर्ती बँक जे फायनान्स करते ना ते शेतकरी हा निसर्गावर अवलंबून जास्त पाऊस होतो, गारपीट होते, दुष्काळी परिस्थिती निर्माण होते आणि तो शेतकरी अडचणीत झाला बँक अडचणीत. यासाठी काहीतरी असं प्रोव्हिजन झालं पाहिजे की ज्यामुळं नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी सापडला शेतकऱ्याला मदत झाली. तोपर्यंत गणितच जमणार नाही. आता रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे राहून राष्ट्रीयकृत बँकेने शेतीला कर्ज पुरवठा केलं पाहिजे. करत नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये बँकच अशी आहे की 125% आम्ही आमचं टार्गेट करतो. मोठमोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ दुसऱ्या असतील ते तुम्हाला 10-15% फायनान्सच करतात. व्यापाराचं फायनान्स तरी आमचे हे नागरिक बँकेचे अध्यक्ष आहेत. 1 कोटी कर्ज द्यायचं तर 3 कोटीची प्रॉपर्टी लिहून घेतात. घेता की नाही? 2ची. आणि आम्ही असं आहे काहीच नाही लिहून घेतातच. सरकारनं पैसे द्यावा. मला 15 कोटी गेलेले 4 वर्षाला दिलेले नाही. सरकार आम्हाला द्यावा ना पैसे. सरकार 100 सिस्टीममध्ये चूक आहे. पश्चिम महाराष्ट्रामधल्या बँकांनी प्रगती करू शकल्या. नॉन ॲग्रिकल्चर शेतीला सोडून दुसरे व्यवसाय जास्त आहेत. साखर कारखाना आहे, पोल्ट्री फार्म आहे, डेअरी आहे, हे सगळं त्या बँकेत आहे. त्यातून त्यांना खूप मोठं उत्पन्न आहे. कदम आपला शेतकरी जाईल तो अडचण झाला बँक चक्र आहे. हा विषय वरच्या लेवलचा आहे. माझं मत आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे असं सुधारणा आपण करून राहू तसंच आपण थोडंसं चेअरमन लोकांना एज्युकेट करू. परिणाम होतो ना. जेव्हा चेअरमनला सांगतात तर तो सोसायटी कसं प्रॉफिटमध्ये येईल त्याचा प्रयत्न करतो. मला आश्चर्य वाटते. मला 2% व्याजाने पैसे घ्यायला तयार आहे आणि 3 लाख रुपये दिनव्याजी देतो. ठराविक मुदतीच्या आत जर तुम्ही केला तर 3 लाख रुपयाला एक न्यायप्रसा तयार करतो. उपभोगिकावर दुष्काळ येतो, अतिवृष्टी होते, गारपीट होते, मान्य करतो. पण आणखीन एक आहे, गावामध्ये काही बहादर शेतकरी असे आहेत की कर्ज घेतात, गव्हर्नमेंटची माफीची वाट पाहत असतात. आम्ही त्याच्यात कर्ज घेते वेळेस ठरवतात जेव्हा शासनाने त्या विस्तारामध्ये जात नाही. आता तुमच्या विषयासाठी शेतकऱ्याला मानलं गावगावमध्ये सांगितलं कल्पना चांगली आहे. कंडिशन करणं काय कार्यक्रम काय सरकार मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे जसं म्हणाले की बाबा असं करा, ज्या सोसायट्या बेबाक आहेत बाकीमध्ये आहेत ते जाऊ द्या, चालू गोष्ट त्याच्या चेअरमनला संख्या जास्त निरोप द्यावी. पण माझी दुसरी विनंती अशी आहे, विशेष करून भोकर तालुक्यामध्ये जेवढे सोसायटी आहेत सगळे चेअरमनाचं निवडणूक असल्यामुळे आता ठरावामुळे सगळे एकमेकाला संपर्कात आहेत. तुम्ही प्रत्येक गावाच्या चेअरमनला जर जबाबदारी टाकली तुमचं संचालक मंडळ घेऊन या
तर आपल्याला काय गणपती एवढा मोठा कार्यक्रम किमान 10,000-12,000 लोक असेल तर मला हलवाई सरकार मंत्री येत आहेत म्हणून माझी विनंती आहे. म्हणूनच मी गणपतीमध्ये त्यामध्ये जाण्यासंबंधी आपल्याला विनंती केली होती. म्हणून म्हणजे किंवा एवढा मोठा कार्यक्रम आहे कुठल्याही गाठीभेटी होतील आणि मी मुद्दाम मोठ्या संख्येनं आपण सगळे त्या कार्यक्रमाला सर्वांचं सहकार्य मागेही लाभलेलं आहे पुढेही लाभेल. थोडासा 2 दिवस वेळ द्या आणि हा कार्यक्रम यशस्वी करा अशी मी सर्वांनी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो.